मंडळी, रोजची भाजी चपाती खाऊन कधी कधी कंटाळा येतो ना, आणि मग हॉटेलची भाजी खाण्याची खूप इच्छा होते. तर आज आपण कमी साहित्यात एकदम क्रीमी, मसालेदार आणि हॉटेलपेक्षाही भारी चवीचा मशरूम मसाला अगदी घरीच बनवणार आहोत. एकदा असा बनवून बघा, घरचे सगळे बोटे चाटत राहतील. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते, की तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. हा मशरूम मसाला मी टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. मशरूम मसाला बनवण्यासाठी मी इथं ताजे 200 ग्रॅम मशरूम घेतले आहेत. आता गावाकडे सुद्धा हे मशरूम मिळायला लागलेले आहेत, त्यामुळे मशरूम मसाला रेसिपी तुम्ही सहज बनवू शकता. खायला अगदी नंबर 1 लागते. तर हे मशरूम्स मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता ते कापायचे कसे आपण पाहू. मागचा देठ आहे ते बरेचसे जण कट करतात, परंतु मी हा असाच देठ ठेवते. जास्त लांब असेल तर थोडंसं कट करून घ्यायचा. आता बघा, ह्या मशरूमचे 2 भाग करूया. आता या मशरूममध्ये हा एकदम ताजा मशरूम आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये बघा अजिबात जास्त काळं नाही. परंतु काही मशरूम असतात ना, ते शिळे असले की आतमध्ये जो काळा भाग असतो तो एकदम डार्क असतो. त्याच्यावरून ओळखायचं की हे शिळे मशरूम आहेत, आणि मग खाताना सुद्धा त्याची चव जरा वेगळी येते. एका मशरूमचे तुम्ही 2 भाग करून असेच ग्रेव्हीमध्ये ठेवू शकता, किंवा मी केले असे 4 भागही करू शकता. मशरूमची साईज जरा लहान असेल तर 2 भाग केलेलेच ग्रेव्हीमध्ये छान वाटतात. आता मी अशा पद्धतीने सगळे मशरूम असे कापून घेते. पहा, इथं मी सगळे मशरूम असे 4 भागांमध्ये कापून घेतलेले आहेत. गॅसवर मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं. ते पाणी उकळलेलं आहे, आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे कापून घेतलेले मशरूम अगदी 2 मिनिटासाठी घालायचे आहेत. तर उकळत्या पाण्यात आपण हे मशरूम घातलेत, आणि आता थोडंसं हलवून घेऊ झाऱ्याने. आता इथे पहा, या पाण्याला परत उकळी आलेली आहे. अगदी 1-1.5 मिनिटच झालेलं आहे, आणि आता हे मशरूम लगेचच आपल्याला यातून काढून घ्यायचे. असं केल्याने मशरूमचा कच्चेपणा दूर होतो, मशरूम थोडे सॉफ्ट होतात, आणि जो मशरूमला वास असतो ना अंगचा, तो पण नाहीसा होतो. आणि इथं मी गॅस बंद केला आहे, आणि झाऱ्यानेच हे मशरूम सगळे या पाण्यातून नितळून एका प्लेटमध्ये काढून घेतले. असं केल्याने भाजी एकदम सुपर टेस्टी बनते. फक्त एक गोष्ट महत्त्वाची, की इथं मशरूम जास्त वेळ तुम्ही पाण्यामध्ये उकळून घेऊ नका. आता इथं मशरूम आपले चांगले नितळले गेले आहेत. एका बाउलमध्ये घेतले आहेत, आणि चवीनुसार मीठ घातलं, आणि 1.5 चमचे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. थोडीशी हळद घातली, थोडा 1 चमचा धनिया पावडरसुद्धा घातली, आणि हे थोडंसं हलवून घेतलं की हे मशरूम अशा ग्रेव्हीमध्ये खूपच छान चवदार लागतात. आता हे मॅरिनेशन केलेलं मशरूम एका साईडला ठेवून देऊ. आता या ग्रेव्हीसाठी आपण वाटण करू. आता इथे लोखंडी तवा ठेवला आहे. तव्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालेलं आहे. आता इथं मी 2 कांदे पातळ चिरून घालून घेते. आता हे कांदा आपल्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटामध्ये बघा कांद्याला चांगला गुलाबी कलर आलेला आहे. आता इथं 2 टोमॅटो पातळ चिरून घेतलेत, तेही घालून घेते, आणि आता त्यांना हलवून घेऊ. 2 मिनिटे इथे टोमॅटोसुद्धा चांगला परतायचा आहे, कारण मग त्याचा कच्चेपणा दूर होतो, आणि टोमॅटोची आंबट टेस्ट आपल्या ग्रेव्हीमध्ये लागणार नाही. आणि पहा, इथं टोमॅटो पण चांगला असा मऊ झाला आहे, त्याचा कलर बदललेला आहे. आता इथं मी 25 ग्रॅम काजू घालत आहे. काजू घातल्यामुळे या मशरूम मसाल्याला एकदम रिच टेस्ट येते, आणि हॉटेलपेक्षा पण भारी चवीची ही ग्रेव्ही लागते. आता काजूसुद्धा आपण थोडेसे परतून घेऊ. जर तुम्हाला काजू घालायचे नसेल तर तुम्ही इथं डाळवंसुद्धा वापरू शकता, त्यानेसुद्धा ही ग्रेव्ही मसाला चांगला थिक बनतो, किंवा दही घालू शकता. पण एकदम हॉटेलपेक्षा भारी ग्रेव्ही ही घरीच आपण तयार करू शकतो. आणि इथे बघा, मी 10 ते 12 लसूण पाकळ्यासुद्धा घातल्या, आणि 1 इंच अद्रकचे तुकडे घातले, आणि थोडीशी कोथिंबीरही धुवून घातलेली आहे. त्यांना थोडंसं हलवून घेऊ. इथं आपलं हे वाटण चांगलं आपण परतून घेतलेलं आहे. आता हे गॅस बंद केला, आणि हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे वाटण छान थंड होऊ देऊ. आता त्याच तव्यामध्ये मी 2 चमचे अजून तेल घातलं. आता ते तेल चांगलं गरम झालं आहे. आता जे मॅरिनेशन केलेले मशरूम्स आहेत ते इथं घालून घेऊ. बघा, आता हे मशरूम्स घातले. अगदी 2 मिनिटं आपल्याला चांगलं हाय फ्लेमवर हे परतायचे आहेत. यांना जे काही पाणी सुटलेलं आहे ते पाणी सगळं आटून जातं, तोपर्यंत आपल्याला चांगलं परतून घेऊ. पण गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवर अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये चांगले
परतले जातात. इथं मशरूमला जे पाणी सुटलं होतं तेही पाणी मी इथं घालून घेतलं, कारण जे मीठ, तिखट आणि हळद हे लावल्यामुळे अगदी मशरूमला छान चव येते आणि जे पाणी सुटलेलं असतं तेही आटलं जातं. बघा इथं मशरूम सगळे असे कोरडे झाले आणि मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एकदम टेस्टी मशरूम्स झालेले आहेत बघा. तर वाटण पण छान थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि या वाटणामध्ये गरजेपुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे. त्यामुळे हा ग्रेव्ही मसाला छान घट्ट बनतो. वाटणसुद्धा मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. आता मी कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये आपण वाटण भाजण्यापुरतं तेल घालू. आता हे बघा तेलसुद्धा चांगले छान गरम करून घेतलं. आता इथं मी खडे मसाले वापरत आहे. एक दालचिनीचे 2 तुकडे, एक जावित्री, 2 हिरवी विलायची, एक तमालपत्र आणि एक स्टार फूल घेतलेला आहे. आता गरम तेलामध्ये घालून घेऊ. आता इथं अर्धा चमचे जिरंसुद्धा घालून घेते. जिरं छान फुललं की लगेचच आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत बघा. इथं लाल मिरची पावडर घेतलेली 1 चमचा, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, थोडंसं गरम मसाला आणि अर्धा चमचा घेतलेले धनिया पावडर. ते आता आपल्याला इथंच घालायचे आहेत बघा. आणि असं पावडर मसाले घातले की एकदम ग्रेव्हीला छान टेस्ट येते, छान कलर येतो. परंतु इथं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे, त्यामुळे मग आपले पावडर मसाले हे करपणार नाहीत. बघा इथं थोडंसं पावडर मसाले परतून घेतले की लगेचच मी वाटण घालून घेतलं आणि थोडंसं आता हलवून घेते. हे घातलेलं वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, कारण जितकं आपण हे वाटण परतू तितकं आपल्या ग्रेव्हीचा टेस्ट आणि फ्लेवर मस्त येतो. आता मिक्सरच्या भांड्यात जे वाटण उरलेलं होतं तेही मी या पॅचुलाने काढून घेतलं आणि असं छान परतून घेते. मी एकसारखं वाटण असं चांगलं हलवून परतून घेतलं आहे बघा. इथं वाटणाला तेल सुटलं आहे आणि वाटणाचा कलरसुद्धा बदललेला आहे. आता इथं आपण हे जे परतून घेतलेले आहेत मशरूम ते घालून घेऊ. आता या वाटणामध्ये हे मशरूम चांगले मिक्स करून घेऊ. तर मशरूम चांगले इथे मी हलवून घेतले आहेत आणि मिक्सरच्या भांड्याला जे वाटण राहिलेलं होतं त्यात थोडं पाणी घालून घेतलं. आता हे मशरूम शिजण्यासाठी आपल्याला जरुरीपुरतं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना ते गरम करून घालायचं, म्हणजे या ग्रेव्हीची टेस्ट पण कायम राहते आणि कलरसुद्धा कायम राहतो. एकदम छान लाल कलर येतो या ग्रेव्हीला. तर इथं आपल्याला मशरूम शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे, म्हणून इथं थोडं अजून पाण्याची गरज आहे, कारण आपल्याला मशरूम इथं थोडं सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आणि मी थोडंसं पाणी घालते. अगदी पहा हॉटेलसारखी ग्रेव्ही बनवत आहोत, त्यामुळे फक्त थोडंसं जरुरीपुरतंच पाणी घालायचं आणि इथं चवीपुरतं मीठ घालून घेते. आणि आता हा मशरूम मसाला आपण थोडं हलवून घेऊ आणि इथं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पाणी वापरू शकता. आता हा मशरूम थोडेसे मऊ होण्यासाठी शिजण्यासाठी इथं झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि 7 ते 8 मिनिट हे मशरूम चांगले शिजून दिले. आणि इथं पहा झाकण काढलेलं आहे आणि मशरूम चांगले शिजलेले आहेत. थोडंसं कोथिंबीर चांगली घालून घेऊ. पाहिलेत ना तुम्ही, अगदी झटपट आपला मशरूम मसाला इथे तयार झालेला आहे. अगदी ग्रेव्हीचा कलर पण आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. कलर एकदम लाल आलेला आहे. हो ना, आणि टेस्टसुद्धा तशीच भारी आहे. मशरूमसुद्धा अगदी पटकन शिजतात, त्यांना जास्त शिजायला वेळ लागत नाही. चला आता हा ग्रेव्ही मसाला तयार आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पहा किती सुंदर एकदम हा ग्रेव्ही मसाला हॉटेलपेक्षाही भारी दिसत आहे ना. आणि फुलके, नान, पुरी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. चपाती किंवा भाताबरोबर अगदी खायला छान लागतो. रोजच्या धावपळीमध्ये टिफिनला सुद्धा हा ग्रेव्ही मसाला तुम्ही सहज आणि झटपट बनवू शकता. खरं सांगू, हा मशरूम मसाला इतका टेस्टी आहे की तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.